नमस्कार मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी तसेच हिंदी विश्व गाजवणारी एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झालं आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या सौंदर्यावर सर्व जीवापाड प्रेम करतात. पण त्यांच्या अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का बसतो. अशीच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या अभिनयाने तसेच आपल्या निखळ सौंदर्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते, ती हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. वयाच्या 31व्या वर्षी स्मिता पाटील यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा शेवट खूपच दुर्दैवी ठरला. मातृत्वाचा आनंद मिळाल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली. स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिल्यानंतर 15 दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यांना जोराचा रक्तस्राव सुरू झाला, तसेच उलट्या देखील सुरू झाल्या. त्यांची प्रकृती एवढी गंभीर झाली की त्या कोमात देखील गेल्या होत्या. यातच त्यांचे दुःखद निधन झालं आणि आपल्यातून हरहुन्नरी अभिनेत्री पडद्याआड गेली. स्मिता पाटील यांची एकच इच्छा होती की मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार वधूसारखे करावेत आणि त्यांची ती इच्छा त्यांचे पती राज बब्बर यांनी पूर्ण देखील केली. त्यांना वधूसारखे सजवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. स्मिता पाटील यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मराठीसह हिंदी विश्व देखील गाजवलं होतं. अभिनेत्री स्मिता पाटील या राज बब्बर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, तर राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नदिरा बब्बर असं होतं. तर मंडळी, आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे स्मिता पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.